नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज भाग 11. पहाटे 3 वाजताच मला जाग आली होती. खात्री वाटत होती तरीसुद्धा बापूंकडनं खराडीला जाण्यासाठी हिरवा कंदील मिळतो का नाही म्हणून मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. त्यानंतर पुन्हा डोळा लागायची चिन्ह दिसेनात म्हणून पुस्तक हातात घेतलं. मन अर्थातच एकाग्र होऊच शकलं नाही. मग पद्मासन घालून शांतपणे गजर होईपर्यंत बसून राहिलो. सामान्य माणसाचं मन किती चंचल असतं यावर पहिल्यांदा चिंतन करण्याचा योग आला होता. 5 वाजता गजर झाल्यावर नित्याच्या दिनक्रमासाठी श्यामला उठवलं. व्यायाम, अभ्यास, आंघोळीनंतर हुरहुरत्या मनानं नाश्ता करण्यासाठी रसोईत गेलो. नाश्ता करत असताना बापूंनी विचारलं, खराडीला जाणार आहेस ना? तुम्ही परवानगी दिली तर जाईन. माझ्या परवानगीचा प्रश्नच नाही आहे संजू. प्रश्न उमाबाईंच्या परवानगीचा आहे. काय जादू केलीस तू? मोलकरीण ठेवायला आजपर्यंत नकार देत होत्या. मोलकरीण म्हणून येणार नाही आहे ती, माई म्हणाल्या. बापू म्हणालेत, ताई, बाई, काकी, मावशी म्हणून कोणीही येऊ दे, तुझ्या अंगात 12 हत्तीचं बळ होतं. व संजूनं या हत्तींना कसं काय पेटवळून लावलं याचं आश्चर्य वाटलं मला आणि म्हणून मला आनंद वाटला. अहो, तुमचा चेला आहे तो, वाया जाणार आहे का? त्यांनी मला कसं गुंडाळलं ते माझं मलाच समजलं नाही. संजू, खराडीला जायला एखादा मोटरसायकलवाला तुला देऊ सोबतीला? नाही, गरज नाही. इथून 7-8 किलोमीटर तर खराडी आहे. मधल्या वाटेने जाईन सायकलवर ना, अर्ध्या पाऊण तासात पोहोचीन. त्यावर बापू हात जोडून वरती बघत म्हणाले, संसाराचे ओझे वाहता वाहविता तुझविण अनंता नाही कोणी. त्या अनाथ मुलीला आम्ही आश्रय द्यावा अशी भगवंता तुझीच इच्छा असावी. उमा, देवापाशी मोक्षाचं गाठोडं नसतं, शेवटी सत्कर्म कामी येत असतं. जा संजू आणि लवकर परत या. खराडीला निघण्यापूर्वी गायवासरांची वैरणकाडी करावी लागली. सायकलवरनं फडकं फिरवलं. हातपाय धुईपर्यंत श्यामला 3-4 पेरू काढायला सांगितले. सुवर्णाला पाण्याची बाटली आणायला सांगितली. राणीला देण्यासाठी वहीच्या अर्ध्या कागदावर 3-4 ओळींची चिठ्ठी लिहून टाकली. राणी, माझ्या मामींनी तुला आश्रय द्यायचं मान्य केलंय. लगेच निघ. कारगावला जाणाऱ्या मधल्या गाडी वाटेनं चालायला लाग. मी मागणं तुला गाठायला येतो. मनुबाईला भेटतो, कारण तिचा गैरसमज व्हायला नको. मामांच्या कामासाठी आलो होतो असं तिला सांगेन. मला कदाचित यायला उशीर झाला तर खाली पत्ता देतोय, त्या पत्त्यावर जा. वृंदावन, बापू पांढरे, मंगळवार पेठ, हुतात्मा चौक, देशमुख आळे. घाई करूनही खराडीला निघायला 9 वाजले होते. खराडीला जाणारी गाडी वाट म्हणावी तेवढी चांगली नव्हती, खाचखळग्यांची होती. कधी एकदाचं मनुबाईचं घर गाठतो असं जरी झालं होतं तरी सायकलला गती देता येत नव्हती. मनात विचार येत होते. राणी माझ्या निरोपाची, बातमीची प्राणपणानं वाट बघत असणार. तिने माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली. माझ्यावर फार मोठा विश्वास टाकलाय. मी स्वस्थ बसणार नाही याची तिला खात्री वाटत असावी. ठाव ठिकाण्याचा शोध लागताच संजू धावत यायला कमी करणार नाही असंही तिला वाटत असेल. पण माझ्यावर एवढा कसा काय विश्वास टाकला राणीने? काय पाहिलं असेल तिने माझ्यात? या अशा प्रकारच्या कितीतरी उलटसुलट विचारांच्या आवर्तात मी खराडीच्या वेशीत कसा आणि कधी पोचलो तेच कळलं नाही. वाट सुखकर झाली, टाईमपासही झाला. मनुबाईचं घर मला माहिती होतं, त्यामुळे शोधाशोध, विचारपूस करायची गरज नव्हती. तिच्या अंगणापुढच्या झाडाला मी सायकल लावत असताना राणी आडावरनं पाण्याची खेप घेऊन येताना दिसली. नजरानजर होताच मी स्मित केलं. तिचं काळीज सुपा एवढं झालेलं असावं. नजरेची भाषा समजायला वेळ नाही लागला. मनुबाईचा देव्हारा ओसरीत होता. भगतपणा करण्यासाठी तिने 2 खाणात बारदानाचं पार्टिशन उभं केलं होतं. राणी अंगणात आल्याबरोबर मी तिच्या हातात अलगदपणे चिठ्ठी देऊन टाकली. ती घरात शिरल्यावर मिनिटभरानं मी ओसरीत पाय ठेवलं. मंगळवार असल्यामुळे मनुबाई लोकांच्या गारड्यात होती. देव्हाऱ्यापुढे हा हू करत घुमत होती. पुढ्यात 35शीच्या घरातलं एक जोडपं दिनवाण्या चेहऱ्यानं बसलं होतं. मनुबाईनं कपाळाला कुंकवाचा मळवट फासला. त्यांना विचारलं, का आले? लगीन होऊन 12 वर्ष झाली आई.
अजून पोटी संतान नाही म्हणून तुमचे पाय धरायला आलो. किती दवाखाने पालथे घातले रे? 2. मग त्याच्याकडेच घालीच्या ना खेट्या. आई चूक पदरात घ्या, आम्ही आज्ञेने, आम्हाला काय कळतंय. बराच वेळ मनुबाई घुमत राहिली, आळोखू पिळोखे देत उठून उभी राहिली. नाचता नाचता त्या दाम्पत्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, देवी पुढं 90 पिढीची भागबानी उतरून ठेवा. किती ठेवा आई? 1000 रुपये ठेवा. देवीच्या निमित्तासाठी 125 रुपये वेगळे. रोज रात्री झोपते वेळी कपाळाला अंगार लावायचा, आंबा मातेचं नामस्मरण करायचं, मग अंथरुणावर अंग टाकायचं, शिवपालव टाळायची. मी मनात हसत होतो, मनातल्या मनात म्हणालो, नवसे कन्या पुत्र होती तर का करावा लागे पती. नवस करून जर मुलं होत असेल तर नवरा करण्याची गरजच नाही. मग विवाह संस्था राहिली नसती, दवाखाने ओस पडले असते, टेस्ट ट्यूब बेबीचा सुद्धा शोध लागला नसता. ते दाम्पत्य बाहेर गेल्यानंतर गणपा नावाचा मनुबाईचा चेला माझ्याजवळ आला. मी त्याला सांगितलं की एका कामानिमित्त मी खराडीला आलो होतो, जाता जाता बाईसाहेबांना भेटून जावं म्हणून थांबलो आहे. त्याला विचारलं मी की मला ओळखलं का नाही. हा पाहिल्यासारखा वाटतो, पण अरे मी भावडीच्या कमळाबाईचा मुलगा, आईबरोबर आलो होतो 1-2दा इथे दुपारच्या वेळी. आता आलं लक्षात, सांगतो मी बाईंला. महाराज धरती तापायला लागली आहे, सायकलवर कारगावला जायचं आहे मला. नाही बाईच्या पुढचा बेवडा गेला का तुझा नंबर लावतो ना. मनुबाईनं उजव्या हाताने कपाळावर कोकवाचा पुन्हा मळवट भरला, डाव्या हातात लिंबू घेताच ती समोर घुमायलाच लागली. देवदेवतांच्या नावानं दीन दुबळ्यांना लुटणाऱ्या स्वार्थी भोगी भगत देवऋषांचं प्रारब्ध कधीही पालटत नाही. अंधश्रद्धांना खतपाणी घालून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या लबाड अधमांना परमार्थ परोपकार माहीत नसतो. श्रद्धाळू पीडितांचं शोषण करण्यासाठी पिसाटलेल्या पाखंडी स्त्रीपुरुषांना नारायणसुद्धा माहिती नसतो. मनुबाईंनी मला ओळखलं. मी तिला सांगितलं, इथल्या एकाला मामांचं एक महत्त्वाचं पत्र द्यायचं होतं म्हणून आलो होतो, जाता जाता तुम्हाला भेटून जावं म्हणून मी थांबलो. आईला बरं वाटते ना आता? हो, काळूबाई देव्हारात बसवल्यापासून आनंदात आहे आई. राणीला चहा ठेवायला सांगते. नाही नको मावशी, मी सायकलवरनं आलो आहे, कारगावला जाणारी गाडीवाट फार खराब आहे आणि दुपारी 2 वाजायच्या आत मामांनी मला परतही बोलवलं आहे. कॉलेजला जातो ना रे तू? हो, मी 11वीला आहे. असं म्हणून मी मनुबाईचा निरोप घेतला. 3-4 किलोमीटरवर राणी भेटली. घामेजली होती. सायकलवरनं उतरलो आणि तिला म्हणालो, समोरच्या चिंचेच्या झाडाखाली थोडा वेळ थांबू, पिशवीत पाण्याची बाटली आणि 3-4 पेरू आहेत. हातातलं गाठोडं सायकलच्या कॅरियरला लावून पदरानं घाम पुसत राणी म्हणाली, चालेल की. आम्ही चिंचेच्या सावलीत जाऊन विसावलो. रुमालानं घाम पुसत म्हणालो, राणी कधी तुझी भेट होती असं झालं होतं मला. मी संध्याकाळपर्यंत तुमच्या निरोपाची वाट बघणार होते, नाही तर उद्या पहाटे मनुबाईचं घर सोडणार होते. जाणार कुठे होतीस? माणिक महाराजांच्याकडे. तुम्ही नाव सांगितलं होतं, तुम्हाला घेऊन निराधार केंद्रात जायचं ठरवलं होतं. राणी तू जेवली नशील, पेरू खा. आणि तुला एक आत्ताच सांगून ठेवतो, आपण समवयस्क आहोत. मला तू आहो जाहो म्हणायचं नाही, मला नावाने हाक मारायची. कसं आहे राणी, आदरार्थी संबोधलं ना की परकेपणा वाटतो. लक्षात राहील? हो राहील की. मलाही परकेपणाचा वीट आला आहे. आणि मोठ्या माणसांना आहो जावं म्हणायचं असतं राणी, समवयस्कांना नव्हे. अवघ्या 3-4 दिवसात माई बापूंच्या वृंदावन नावाच्या निवासस्थानात राणी एकरूप झाली. हसतमुख चेहरा, मधुर बोलणं, सात्विक भाव, समंजसपणा, सेवाभावी वृत्ती, विकारहीन मन, ह्यामुळे मी वगळता ती सगळ्यांची ताई झाली होती. जिभेला वळण पडलं होतं म्हणून मीच फक्त तिला नावानं संबोधत होतो. तिच्या कामसूपणावर माझ्यासकट सगळे खुश झाले. मुद्द्याचं सांगायचं म्हणजे बापू चिंतामुक्त झाले. माईंच्या सुखासमाधानाला सीमा राहिली नाही. जणू गोकुळच्या वृंदावनाप्रमाणे हेही चिमुकलं वृंदावन चैतन्य रसानं न्हावून निघालं. पहाटे घड्याळाचा गजर होता. राणी आमच्याबरोबर 5 वाजता उठायची. पहिल्यांदा झाडलोट करायची, बंब तापायला ठेवून शेणपाणी करायची. अल्पावधीत ती गायांच्या धारा काढायला सुद्धा शिकली. अंघोळीनंतर सडा संमार्जन, त्यानंतर दारापुढे रांगोळी काढायला लागली. नाश्त्यानंतर धुणं पाणी, मग माईंना स्वयंपाकाला मदत आणि दुपारी निसणं टिपणं. आणि सगळं कसं हसत खेळत घरच्यासारखं आपलेपणानं. राणी दिसेल ते काम करायला लागली. राणीच्या हातापायानं दम नसायचा म्हणून एक दिवशी न राहून बापू तिला म्हणाले, अगं कुठल्या जन्मीचं ऋण फेडतीयस ग ताई.
बापू, माझे आईबाप काळे होते का गोरे नाही आठवत मला. रस्त्यात फेकून निघून गेले. बापू, तुम्ही मला फक्त आसरा नाही दिलात, आई वडिलांची मायासुद्धा देताय. तुमचे ऋण 10 जन्म घेऊन सुद्धा माझ्याच्यानं फिटणार नाहीत बापू. तुमची सेवा चाकरी करायची संधी देवानं मला दिली म्हणून मी कृतार्थ झाली आहे. केवळ तुमच्यामुळे मी माझा काळा भूतकाळ विसरू शकली आहे. अगं, पण दिवसभर घाण्याच्या जनावरासारखी उभी असतेस. मी येण्यापूर्वी माई नव्हत्या काय उभ्या बापू? बापू, या देहाचं आणखीन काय सोनं होणार आहे हो? उकिरड्यावरनं उचलून आणलीत, हृदय मंदिरात जागा दिलीत. मला दुसरं काही नको आहे. मला फक्त तुमची अविरत सेवा करायची आणि तेच माझं सुख समाधान आहे. त्यावर बापू सवयीप्रमाणे बोलून गेले, अनाथांचा नाथ पतित पावन, दीनांचं रक्षण करीत असे. ताई, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. करता करविता तो वरचा दयासागर. त्यांनी सद्बुद्धी दिली म्हणून तू इथे आलीस. दुपारचा थोडा विसावा घेत जा असं मी नेहमी तुमच्या माईला म्हणायचो, पण आता तुला म्हणायची वेळ आणली आहेस तू. दुसऱ्या दिवशी नाश्ता केल्यावर मी भावडीला जायला निघालो. कपड्याची पिशवी माझ्या हातात देत राणीने विचारलं, किती दिवस राहणार भावडीला? अगं, फक्त आजच्या दिवस. मंगळवारी पण कॉलेजला खाडा करता येणार नाही. उद्या माई बापूंच्या बरोबर परतणार आहे मी इथं आली आहे, मावशीकडे बोलू नको हां. अगं, किती दिवस लपून बसणार तू? नाही, दडून बसायचा प्रश्न नाही आहे. उजळ माथ्यानं वावरती आहे मी इथं. मनुबाईचं मावशीबाईशी सख्य सगळं उकलून सांगायला पाहिजे का तुला? हाती आहे हित करील जयासी, हरिनारायण तारील तयासी, असं म्हणून मी स्मितवदनानं राणीचा निरोप घेतला. भावडीला पोचायला मला 10 वाजले. जीपमधनं उतरून घराकडे चालू लागलो. पाठीमागनं सागरदादा आला. त्याच्या मागे बसलो आणि त्याला विचारलं, काय चौफुल्याला गेला होतास का दादा? अरे हो, उद्यासाठी भाज्यांची खरेदी करायची ना. घरी गेलो. थोड्या वेळ अक्का वहिनीच्या फिरक्या घेतल्या. सागरदादाबरोबर पिठलं भाकरी खाल्ली. 15 मणीच्या वाटेला लागलो. गावाबाहेर पडताना वाटेजवळ बांधाखालच्या शेतात शेंदूर थापलेला दगड दिसला. दादाला म्हणालो, गंगा तात्यानं इथं नवीन देव स्थापन केलेला दिसतोय. अरे, मी पण पहिल्यांदाच बघतो ह्या देवाला. या हागणदारीत गंगा तात्याला औद घालता घालता एक किस्सा आठवला बरं का. काय झालं, मी 7वीत होतो. रमाकांत पाटील नावाचे शिक्षक होते. आमच्या वर्गाशेजारून पाठीमागे चिमा तात्याच्या शेतात जायला वाट होती. ते शेत आपल्या खालच्या आळीतल्या मंडळींनी हागणदारी करून टाकलं होतं. आम्ही दुर्गंधीनं हैराण झालो. एक दिवशी गुरुजींनी चिमा तात्याला बोलून घेतलं. तात्याला तक्रार सांगितली. चिमा तात्या म्हणाला, उपाय करा. आपले लोक शेंद्राच्या दगडाला देव समजून घाबरतात. एखादा गोलसर दगड शोधा, त्याला शेंदूर फासा, शाळेमागच्या वाटेवर ठेवा. लोक त्या दगडाला देव समजतील, मग त्याला ओलांडून विधीसाठी तुमच्या शेतात जायचं धाडस करणार नाहीत. चिमा तात्यानं त्याच दिवशी संध्याकाळी प्रयोग करून टाकला. दुसऱ्या दिवशी चमत्कार. एकानंही पाण्याच्या डबडे घेऊन या शेंद्राच्या दगडाला ओलांडून जायचं धाडस केलं नाही. आपल्या भारतीय बांधवांना कितीतरी अंधश्रद्धांनी अशा प्रकारे ग्रासून टाकलंय. कुठेही शेंदूर लावलेला दगड दिसू दे, आपले हात आपोआप जोडले जातात. यावर मी प्रतिक्रिया व्यक्त केली की शेंदूर थापून करती दगडाचा देव, शेंदूर थापून करती दगडाचा देव, आपुल्या जनांचा कैसा भक्तिभाव. दादा, ह्यामुळे आपला देश जगाच्या मागे 100 वर्ष आहे. जग फार पुढे गेलंय. बाहेरच्या देशवासियांनी आपल्या ग्रंथांचा अभ्यास करून कितीतरी शोध लावले, पण आपण मात्र अजूनही डोळे झाकून आपल्या ग्रंथांवर फुलं, बुक्का, गुलाल वाहत बसलोय. या आंधळ्या भक्तिभावानं आपल्याला वेड लागलाय. बदलेल का रे दादा हे चित्र? स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे संजू. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत जगाला उपदेश करायचा अधिकार आपल्याला नाही. मग दादा मला सांग, जीजीला कसं बदलायचं? अरे, तिने तर गंडमाळ घालायची तयारी चालवली आहे. गळ्यात गंडमाळ घातल्याशिवाय भगतपणा करता येत नाही, असं त्या देव्हारेवाल्यांचं शास्त्र आहे. या विषयावर मी तुझ्याप्रमाणे एकदा बापूंशी चर्चा केली बरं का दादा. ते म्हणाले, एकदा चटका बसल्याशिवाय जीजीचे डोळे उघडणार नाहीत. जीजीनी देव्हाऱ्याऐवजी शेतात डोकं घातलं असतं ना दादा, तर कमाल झाली असती. 27 फेब्रुवारीला कारगावच्या ओंकाल मंगल कार्यालयात अक्काचं लग्न करून द्यायचं ठरलं होतं, पण या कार्यालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे ऐनवेळी चौफुल्याचं युगंधर मंगल कार्यालय घ्यायला लागलं. मला 2 दिवस कॉलेजला दांडी मारायला लागली.
माधव शेठ, प्रताप शेठ, नाना, सागरदादा यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे साखरपुड्याप्रमाणे विवाह सोहळ्याला कार्यालय गच्च भरून गेलं होतं. अगदी आनंदी वातावरणात हजारो जणांच्या साक्षीनं विवाह सोहळा पार पडला. दोन्ही कार्यक्रमांना माईबापूंनी अर्थात हजेरी लावली होती. त्यांनी फक्त पंकजला बरोबर आणलं होतं. मला राणीची गैरहजेरी जाणवल्याशिवाय राहिलं नाही. बापूमाई चल म्हणाले असते तरीसुद्धा गाई वासरांच्या वैरण पाण्यामुळे राणी आलीच नसती. त्या दिवशी 12:30 वाजता मी कॉलेजातनं घरी आलो. राणी सगळी कामं उरकून माझी वाट बघत पेरूच्या झाडाखाली बसली होती. सायकल सावलीला लावली आणि मी तिला विचारलं, बापू किती वाजता गेले? 9:30 वाजता. साऱ्या वासरांचं वैरण पाणी? अरे पाणी पाजून वैरण टाकून एवढ्यात इथे येऊन बसली मी. तू जेवलीस का? नाही, तुझ्यासाठी थांबली, घे हातपाय धुवून. सायकलच्या कॅरियरवरचं दप्तर राणीच्या हातात दिलं. मी नळाकडे गेलो, हातपाय तोंड धुतलं, गुळणा केला. राणी मागोमाग रसोईत आलो. राणीच्या डोळ्यात अचानक पाणी दिसलं. तिच्या आसवांचा मला बोध झाला नाही म्हणून मी विचारलं, काय गं, डोळ्यात कचरा गेला का? नाही. मग डोळे का ओलवले? संजू, अरे धावडीत खराडीत उपऱ्यासारखं वाटत होतं रे. खाता पिताना परकेपणाची लाचारीची जाणीव व्हायची. इथे सुई जरी पडली ना तरी आपली असल्यासारखी वाटते म्हणून पाणी आलं. जेवायला सुरुवात कर, मला एक विचारायचं आहे. काय विचारणार आहेस? गैरसमज करून घेणार नसलीस तर विचारणार आहे. संजू, गैरसमजाला जागाच नाही राहिली रे. इथे येऊन 2 महिने होत आले मला. आजपर्यंत तुमच्यापैकी एकानंही मला काहीच कसं विचारलं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. धोंडी बाबाचं, मनुताईचं मला घर सोडावं का लागलं हेच विचारायचं आहे ना. माझ्या आईचं मनुबाईशी सख्य आहे असं तू मला अक्काच्या लग्नापूर्वी म्हणाली होतीस, विसरलीस? विसरले नाही रे, पण आज घरात कुणी नाही आहे म्हणून विचारतोय. बापू माईपैकी कुणी असतं ना तर मी विचारलं नसतं. पांढरीची पारूबाई माहिती आहे तुला? त्या पारूबाईबरोबर धोंडीबाबाचे वाईट संबंध आहेत. त्यांच्या गाठीभेटीचा वार गुरुवार ठरलेला आहे. एका गुरुवारी हा धोंडीबाबा पारूबाईकडे जातो, त्याच्या पुढच्या गुरुवारी ती बाया ह्याच्याकडे मुक्कामाला येते. अर्ध्या रात्रीपर्यंत धिंगाणा चालू असतो. यावर मी शेरा मारला, विधवेची कामना नाही झाली पुरी म्हणून त्यागाला नारायण हरी. शोधिला चांडाळ पाखंडी अघोरी, सांगे जगाला मी पतिव्रती नारी. राणी हसायला लागल्यावर मी गंभीरपणे विचारलं, मग मनुबाईचं घर सोडायचा निर्णय का घेतलास? मनुबाई आणि धोंडीबाबा फारसा फरक नाही आहे. मनुबाई पण शिंदळ आहे. तिच्या नवऱ्याचं नाव रघुनाथ, मी त्याला रघु काका म्हणायचे. तोही धोंडीच्या बायकोसारखा म्हणजे गजरा मावशीसारखा गरीब, सांगकाम्या. त्याच्याकडून तिची कामवासना भागेना म्हणून तिने ठेवलाय सोद्या. दिवसा उजेडीसुद्धा ती बाया त्याला घेऊन नेसते. काय नाव त्याचं? गणप्या. मनुबाईचा हरकाम्या, तिचा व्यवस्थापक. माहिती असेल की तुला? हो माहिती आहे. विषयाचे सुख आज गोड वाटे, उद्या दुःख भोग आटळ असे. मनुबाईचा व्यभिचार मला माहितीच नव्हता. मनुबाईच्या डावी उजवीचा चमत्कार माहिती आहे का तुला? हो माहिती आहे की, तुला नंतर सांगणार होते सवडीनं. कमीत कमी माईंनी तरी तुला या सर्वाविषयी विचारलेलं असावं असं मला वाटलं होतं. माई फार मोठ्या मानायच्या आहेत अरे. त्या खुलासा मागतील असं वाटत होतं, पण त्यांनी कधीच हा विषय नाही काढला. मलाच कानकोंडल्यासारखं व्हायला लागलं म्हणून मी 15-20 दिवसांनी मनावरचं ओझं उतरून टाकलं. माईंना मी सगळं सांगून टाकलं. बरं केलं, संशयाला जागा नको. बरं आता पुरी झाल्या तुझ्या चौकशा. मला लादी पुसायची आहे, दळणं करायची आहे. भूक नाही आहे का तुला? नाही, मागाशी नव्हती, आता भूक लागली आहे. मग सगळे पदार्थ मध्ये ठेवते, लागतील ते हातानं घे. माझ्यामुळे अर्धपोटी राहू नकोस. दही पाहिजे असेल तर सांग. माझी वार्षिक परीक्षा आठवड्यावर आली होती. रविवार होता. दुपारी 2-2:30 वाजताची वेळ होती. बापू घरी होते. जेवणानंतर आम्ही ओसरीतल्या सोप्यावर येऊन बसलो. मी अभ्यासाचं पुस्तक हातात घेणार तेवढ्यात प्राथमिक शाळेतले 2 शिक्षक जनगणतीच्या कामासाठी आले. बापू हात जोडून त्यांचं स्वागत करत म्हणाले, या 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 गुरुवर्य या. तुम्ही घरी सापडता का नाही शंका होती हो. एवढ्या उन्हाचे काय आलात गुरुजी? अहो सरकारनं जनगणनेचं झंझट लावलं ना मागे. आपण आज रविवार, हक्काचा सुट्टीचा दिवस ना तुमचा. परीक्षा जवळ आली आहे त्यामुळे रविवारी हे काम करायची साहेबांची ऑर्डर. आजचा दुसरा रविवार. जनगणनेच्या त्या पुस्तकात माझं नाव लिहायचा प्रश्नच नव्हता. माझ्या नावाची नोंद भावडीत होणार होती.
बापू, माई, श्याम, सुवर्णा, पंकज यांच्या नावाच्या नोंदी केल्यानंतर बापूंनी राणीला विचारलं, ताई, तुझ्या नावाची नोंद करायची आहे, पूर्ण नाव सांग. राणी उत्तर देऊ शकली नाही. ती बोले ना म्हणून बापूंनी परत तिला विचारलं, अगं नाव सांग. बापू, मला फक्त माझं नाव माहिती हो, आईबापाचं नाव आडनाव नाही माहिती मला. मग फक्त नावाची नोंद नाही करता येणार हा बापू, एक शिक्षक म्हणाले. नाही नाही गुरुजी, तुम्ही अपूर्ण नोंद करू नका. लिहा, हिचं नाव लिहा, कुमारी राणूबाई माणिक पांढरे, वय वर्ष 17. गुरुजींसकट आम्ही सगळे थक्क झालो, बापूंकडे बघत राहिलो. बापू शांतपणे म्हणाले, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे गुरुजी, पोटच्या मुलीसारखं मानलंय आम्ही तिला. आज रितसर आमचं नाव देऊन आम्ही कृतार्थ झालो आहे. राणी बापूंकडे झेपावली, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आसवांना मुक्तपणे वाट करून देत म्हणाली, बापू, मी धन्य झाले, आज माझ्या जीवनाचं सोनं झालं. आयुष्यभर मानसकन्या म्हणून तुमच्या चरणांची सेवा करण्यासाठी भगवंतांनी मला इथे पाठवलं असावं. नव्हे ब्रह्मज्ञान बोलता हे सिद्ध, जव हा आत्मबोध नाही चित्ती. राणीच्या पाठीवरनं बापू ममतेनं हात फिरवत असताना माई जवळ आल्या, राणीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, शांत हो ग ताई. बापू, आम्हाला परवानगी द्या. एक शिक्षक बापूंच्या चरणांवरच झुकले. त्यांचे खांदे पकडून बापू म्हणाले, पाय देवायचे धरायचे असतात गुरुजी. तुमच्यातला देव आज आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला ना बापू. गुरुजी बाहेर गेल्यानंतर राणी माईंना हात जोडून म्हणाली, एक प्रार्थना करायची आहे माई. संध्याकाळी स्वयंपाकाला लागण्यापूर्वी मला माझ्या आईवडिलांबरोबर कृष्ण मंदिरात भगवंताच्या दर्शनाला जायची इच्छा आहे, उजळमाथ्यानं तुमची कन्या म्हणून. राणी माईंच्या पदराला आसवा पुसत म्हणाली, अगं जाऊ की, अगदी आनंदानं जाऊ. मेवणीबाई, आधी आत जावा, तोंड धुवून टाका, मला आमचे तोंड गोड करण्यासाठी कॉफी बनवून आणा. मी हसत हसत म्हणालो. राणी कॉफीचा ट्रे घेऊन आली. तिच्या गोऱ्या गोजिऱ्या मुखकमलावर आनंद मावत नव्हता. कॉफीचा कप हातात घेतेवेळी गोठ्याकडे जायची आठवण आली होती. ज्या दिवशी माझा पहिला पेपर झाला त्याच दिवशी रात्री 7 वाजता भावडीहून विजूचा फोन आला. मी सगळ्या बच्चे कंपनीसह ओसरीत अभ्यास करत बसलो होतो. रिसिव्हर कानाला लावताच विजू म्हणाला, अरे संजू भाऊ, विजू बोलतोय. सागर दादाला मुलगी झाली बरं का. कधी? तासाभरापूर्वी, 6:05 घरी का दवाखान्यात? चौफुल्याच्या आनंद हॉस्पिटलमध्ये. अक्काला कळवायला पाहिजे संजू भाऊ, तिचा फोन लागत नाही. हे बघ, मी फोन लावून बघतो, लागला नाही तर सायकलवर जाऊन तिला निरोप देऊ नको, कदाचित अक्काचा फोन बिघडला असणार. तू कधी येणार चौफुल्याला? नाही, मला परवा पेपर नाही आहे, तेव्हा मारीन चक्कर. संजू भाऊ, 5व्या दिवशी वहिनींना डिस्चार्ज मिळणार आहे. हां, मग आम्ही वहिनींना 2-3 आठवडे माहेरी घेऊन जाणार आहे. अरे परीक्षा संपली ना की अक्काला घेऊन निवांतपणे मी येईन खरोशीला. हां, आता ठेव फोन. विजूनं फोन ठेवल्यावर मी अक्काला फोन लावून बघितला, प्रयत्न करून लागला नाही. मग उठलो, कपडे घातले, माईंना सांगितलं आणि अक्काला जाऊन निरोप देऊन आलो. मित्रांनो, हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.